तर आज ठाण्यामध्ये आलेला आहात. ठाण्यामध्ये पहिला जनता दरबार म्हणजे ठाण्यात जिल्ह्यातला पहिला जनता दरबार आपण घेताय. या ठिकाणी मोठी चर्चा रंगली होती, की एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी तर गणेश नाईक येत नाहीयेत ना. नेमकी आपली भावना काय आहे? हे बघा, शोध देण्याकरता वैरत्वाची भावना असावी लागते. माझ्या मनात वैरत्वाची भावना नाहीये. जनतेची कामं घेऊन जनता मंत्रालयात येऊन इतका त्यांना त्रास होऊ नये म्हणून जनतेच्याच जवळ जाऊन त्यांची गाढाने ऐकावी याकरता हे दरबार आहेत. पहिला दरबार नवी मुंबईत झाला, दुसरा पालघरला झाला, हा तिसरा इथे 28 तारखेला नवी मुंबईत परत आहे. परत पालघरला होईल आणि भविष्य काळामध्ये पालघर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जनता दरबार घेऊन जनतेची कामं ऐकली जातील. आता या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माननीय एकनाथजी शिंदे, माननीय अजितदादा पवार हे तिन्ही नेते निश्चितपणे जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. म्हणजे महाराष्ट्र सरकारने ही भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे. त्या कार्यक्रमाच्याच अनुषंगानं या जनतेची कामाचा निपटारा व्हावा याकरता जनता दरबाराचं आयोजन आहे. सर पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देखील म्हणतायत, की मी पालघर जिल्ह्यामध्ये भविष्यात जनता दरबार घेऊ शकतो. नाही नाही, कशाला? माझं म्हणणं आहे की भाजपचे मंत्री, माननीय एकनाथजी शिंदेचे मंत्री, माननीय अजितदादांचे मंत्री महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन तालुका स्तरावर सगळ्यांची त्यांनी गाऱ्हाणे ऐकली. त्याच्यातून गाऱ्हाणे दूर झाली तर ते महायुती सरकारचंच यश होणार आहे. आणि प्रताप सरनाईक कालच मला मुंबईत भेटले होते. त्यांनी मला सांगितलं, असं बोललं, म्हटलं अतिशय चांगली गोष्ट आहे. अशा प्रकारचं तुमचं सगळीकडे फिरणं हे गरजेचं आहे. सर, ठाण्यामध्ये अनधिकृत बांधकामाचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. तुम्ही नवी मुंबईत राहता. नवी मुंबईत स्वच्छ, सुंदर आणि चांगलं सिटी म्हणून ओळखलं जाते. ठाण्याकडे बकाल झालंय बऱ्यापैकी. दिवा असेल, डोंबिवली असेल, याकडे तुम्ही लक्ष देणार का? नाही, बाब अशी आहे की मी ज्याला 15 वर्ष जिल्ह्याचा पालकमंत्री असताना त्यावेळेला 5 लाख अनधिकृत बांधकाम होती. माझ्या दृष्टिकोनातून आता ठाणे, पालघर दोन्ही मिळून 35 लाख अनधिकृत बांधकाम झालेले आहेत. हा म्हणजे ऐरणीवर आलेला प्रश्न आहे. आता कल्याण डोंबिवली मधली जी प्रकरण आहेत ही तर शुद्ध त्या नागरिकांची केलेली फसवणूक आहे, चिटिंग. आणि आज मला काही लोकांनी फोन करून आम्ही येणार आहोत तुमच्याकडे, आमची गारहाण. म्हणलं या. त्या अनुषंगानं पूर्ण सगळ्या गोष्टीचा एकूण तपास करून जे जे घटक त्या गोष्टीला जबाबदार आहेत त्यांच्यावर जबाबदारी पूर्ण करून या लोकांना न्याय कसा मिळेल हे निश्चितपणे आम्ही बघणार आहोत. सर आपण वनमंत्री आहात. ठाण्याला मोठा वनपट्टा देखील लाभलेला आहे. या ठिकाणी कांदळ वनाचा जो काही प्रश्न आहे तो ऐरणीवर आलेला पाहायला मिळतो. मागील 2 वर्षांपासून बहुतेक हेक्टर कांदळवन जे आहे ते नष्ट झाल्याचा अहवाल जो आहे केंद्राकडून आलेला आहे. आणि बाबाशी त्याची संपूर्ण तपास करायला मी सांगितलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी कांदळवनाच्या परिसरात अतिक्रमण झाले ते दूर करायचं. त्याचबरोबर त्या घटकांना एकदा समज द्यायची आणि जर समजून जर ऐकत नसतील तर कठोर कारवाई करायचे मी निर्देश दिलेले आहेत. सर, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत. जाऊ दे, तो प्रश्न माझ्यासाठी अप्रस्तुत आहे. सर, कर्नाटकची दादागिरी महाराष्ट्रावर सुरू आहे. नाही, ती होताच कामा नये. प्रश्न असा आहे की ज्याला अखंड भारत हे सार्वभौम देश आहे म्हटल्यानंतर प्रत्येकाचा मान सन्मान राहिला पाहिजे. जर का मराठी माणसाचा त्या ठिकाणी कर्नाटकमध्ये अपमान होणार असेल तर निश्चितपणे त्याचा जाब विचारला जाईल. माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही त्या बाबतीत निश्चितपणे ज्या भावना आहेत जनतेच्या त्या सांगू. सर, संजय राऊत म्हणाले निलम निर्लज्ज बाई आहेत आणि त्या राजांना तर नको त्या राजकारणात मला नका खेचू. आय डोंट हॅव इंटरेस्ट इन इट.